पालक पनीर बनवून झालं की त्यामधलं पनीर तर नाही पण पालकाची ग्रेव्ही ही नक्कीच उरते. तर त्याचे आपण काहीतरी भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. त्यातलं चला आज एक बनवूया. ते इथे पालकची ग्रेव्ही घेतलेली आहे, थोडंसं पाणी टाकून मिसळून घेतलं आहे भांडं. त्यानंतर इथे एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे घेतलेलं आहे दही. त्यानंतर इथे चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ. बस आपल्याला यामध्ये काही टाकायचं नाही आहे, कारण की आपण जी पालकची ग्रेव्ही करतो त्यामध्ये सगळं साहित्य असतं, तिखट मीठ त्यामुळे टाकायची गरज नाही. आणि हे एकदम मस्त आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्याचा रंगही एक येतो हिरवागार. जर तुम्हाला वाटत असेल तर इथे कोथिंबीर टाकू शकता किंवा अजून पालकची ग्रेव्ही करून टाकू शकता, पण आपण एवढं एक्स्ट्रा करणार नाही. जे आहे तेच आपल्याला संपवायचं असतं. तर त्यामध्ये ते थोडा टाकलेला आहे मी सोडा टाकलेला होता चिमूटभर किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका. थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करून घेतलं आणि आपले मस्त गरमागरम अप्पे करून घेतलेले होते. मुलांना म्हटलं ना की रंगांसोबत आवडतं, तर आज माझी मुलगी खुश, कारण की ग्रीन कलरचे अप्पे तिला खायला मिळणार होते. तर ग्रीन कलरचा डब्बा, ग्रीन कलरचे अप्पे आणि मस्त सॉससोबत एन्जॉय करा. तर लाईक शेअर कमेंट